काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये मी असं सांगितलं की हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक आहे हे आधी पहिलं वाचावं लागेल. पण तुम्हाला माहिती आहे की चित्रपट बनवताना दोन विषय असतात, एक काल्पनिक असतो आणि एक सत्य घटनेवर आधारित असतो. आता ह्याच्यातलं बहुतेक सगळं काल्पनिकच दिसतंय, त्याच्यामुळे ते मी वाचतो. आणि या पुस्तकाचं काय, तर पुस्तकाचं नाव काय, नरकातला स्वर्ग. मी पुस्तक वाचल्यानंतर मला जर असं वाटलं पुस्तक लिहावं, तर मी स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार आहे. कारण काल्पनिक आणि सत्य घटनेवर आधारित असे दोन प्रकार असतात. आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे हल्ली मला ते कळायला लागले. त्याच्यामुळे कोण काय म्हणतं याच्यावर सत्य घटना काय आहे त्या मला देखील माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करणं, अमित शहांवर टीका करणं म्हणजे आपण प्रसिद्ध होतं असं काही लोकांना वाटतं, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी असतील. परंतु पुस्तक लिहिल्यानंतर देखील ब्रेकिंग होते, काल मला कळलं. आपण लिहिणार सर भविष्यात पुस्तक? आम्ही सांगितलं पहिलं ते वाचतो. अच्छा, आधी ते वाचून नंतर ठरवू. पण मला पुस्तकात मग करोनामधले खिचडी आणावी लागेल. करोनामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये घातलेले मंडप आणावे लागतील. त्याच्यासाठी कोविड सेंटर जी तयार केलेली आहेत ती त्याच्यामध्ये आणावी लागतील, जे सत्य आहे. हे काल्पनिक नाही, सत्य. खिचडीमध्ये किती ग्राम खिचडी द्यायची होती, किती ग्राम दिली गेली, मंडप कसे घालायचे होते, कसे घातले गेले, करोना सेंटर कसे उभे करायचे होते, कसे घातले केली गेली, ऑक्सिमीटर किती द्यायचे होते, किती दिले गेले, हे सगळे सत्य घटना मला त्याला आणायला लागतील. म्हणून पहिला आधी हे वाचतो आणि मग माझा निर्णय मी घेतो.